या मालिकेच्या 14 डिसेंबरच्या भागामध्ये रमा सांगत असते, अबोली अगं काय झालं, कुणाचा फोन आला होता? अबोली म्हणते, आई आई अंकुश सर गेले. यावरती रमा म्हणते, अगं अबोली असं काय करतेस, असं वेड्यासारखं बडबडू नकोस. आणि रमा अबोलीच्या एक सणकन थोबाडीत लावून देते. कुणालाच काही कळत नाही. नीता विचार करते, आता या सगळ्या गोष्टीचा मला फायदा घेतला पाहिजे. आजी म्हणते, गो सुने काय करतेस तू, अगं आपल्या लेकीला काय मारतेस? यावरती नीता म्हणते, तुम्ही सगळ्यांनी एक काम करा, हिला आत्ताच्या आत्ता ह्या चाळीच्या बाहेर फेकून द्या. तुम्हाला नसेल जमत तर मी करते. पण सगळेच जण आता मात्र नीताला थांबवतात, पण अबोली ऐकायला तयार नसते. अंकुश सर असं म्हणत ती सिटी हॉस्पिटलच्या दिशेने निघते. तिला अंकुशने सांगितलेलं असतं की याच हॉस्पिटलमध्ये जेव्हा ॲक्सिडेंट होतो तेव्हा पेशंटला आणलं जातं. मग अबोली तिकडे येते आणि ॲक्सिडेंटची कोणती केस आले का असं आता रिसेप्शनिस्टला विचारते. रिसेप्शनिस्ट म्हणते, नाही अजूनपर्यंत इथे कोणत्या ॲक्सिडेंटची केस नाही आलेली आहे. तितक्यात एक वॉर्ड बॉय येतो आणि म्हणतो, आत्ताच एक ॲक्सिडेंट झालेला आहे आणि मी डेड बॉडी घेऊन आलेलो आहे. असं म्हणताच आता इकडे अबोली बाजूला उभी राहते आणि त्याच वेळेला तिला तिथे अंकुश दिसायला लागतो. अबोली हदरते. अंकुश सर असं म्हणत ती पुढे येते, पण राघू मात्र वहिनी काय करतेस असं म्हणत असते. अबोली तिथेच कोसळते. तिला चक्कर येते. राघू तिला उठवत असते. वहिनी असं म्हणत असते, पण अबोली बेशुद्ध होते आणि तिला जाग येते ती आपल्या घरामध्ये. आता अबोलीचा हा सगळा भास असतो. अबोली उठते आणि काय होतंय हे मला असा विचार करत ती पांघरून काढते आणि तिला सगळ्या घटना आठवतात. म्हणजे गुरुजींचा झालेला मृत्यू, डॉक्टरबाईंचा झालेला मृत्यू आणि तिला बहुरूप्याचा तिसरा आलेला कॉल की आता नंबर अंकुश सरांचा. अबोली हदरते. अंकुश सरांना काही होणार नाही ना असा विचार करत असताना रमा आणि राघू तिकडे येतात. अबोली काय झालं? अबोली म्हणते, तो अंकुश सरांना मारेल. रमा म्हणते, अबोली अगं असं काही होणार नाहीये, हा तुझा फक्त भास आहे, असं काहीही नाहीये, तू उगाचच उलटसुलट विचार करू नकोस बरं. असं म्हणत रमा आता अबोलीला समजवत असते, पण अबोली ऐकायला तयार नसते. राघू म्हणते, वहिनी तू एक काम कर बरं, तू थोडा वेळ आराम करून घे. असं म्हणत आता इकडे राघू अबोलीला आराम करायला सांगते, पण अबोली कुणाचंच काही ऐकत नसते. ती फक्त अंकुश सर एवढंच बोलत असते. आजी म्हणते, अबोले अगं हे बघ, मी तुला सांगते अंकुशाला काही झालेलं नाहीये, तो येईल बघ इतक्यात, तू झोप. असं म्हणत अबोलीला झोपवण्याचा प्रयत्न केला जातो. अबोली आता शांत होते, थोडी शांत होते खरी, पण त्याच वेळेला अबोलीला कसला तरी आवाज ऐकू येतो. अबोली तुझा भूतांवरती विश्वास आहे ना? असं म्हणत बहुरूपी मुद्दाम अबोलीला त्रास देत असतो. आवाज ऐकू येत असतात, तिला त्या गोष्टी दिसत असतात. तितक्यात अंकुश तिकडे येतो आणि म्हणतो, अबोली काय करतेस तू हे सगळं? अबोली मी परत आलोय. यावरती अबोली म्हणते, अंकुश सर तुम्ही आलात, बहुरूप्याने तुम्हाला काही नाही केलं? अंकुश म्हणतो, नाही अबोली, अगं बहुरूपी मला काय करू शकेल? यावरती अबोली म्हणते, मग शार्दूल कुठे आहे? यावरती अंकुश म्हणतो, शार्दूल व्यवस्थित सुखरूप हॉस्टेलला पोहोचलाय, तू त्याची काळजी बिलकुल करू नकोस, सगळं काही ठीक आहे. अबोली म्हणते, सर मला एक गोष्ट सांगा, आत्ता मी एक बातमी वाचली होती की त्या डॉक्टरांनी आत्महत्या केली. अंकुश म्हणतो, हो अबोली मी पण ही बातमी वाचलेली आहे. यावरती अबोली म्हणते, पण कसं शक्य आहे सर की त्या डॉक्टर आत्महत्या करणं शक्यच नाही. अंकुश म्हणतो, हे बघ अबोली तू जरा शांत बस बरं. अबोली म्हणते, हे बघा म्हणजे आपण त्या गुरुजींना भेटायला गेलो होतो तेव्हा ते गुरुजी पण व्यवस्थित होते, नंतर त्या डॉक्टरांना भेटायला गेलो त्या पण व्यवस्थित होत्या, मग दोघांनी आत्महत्या केली तरी कशी? नीता लपून छपून हे सगळं ऐकत असते आणि या गोष्टीचा मला काहीतरी फायदा उठवायला पाहिजे असा ती विचार करत असते. तोपर्यंत इकडे आता अंकुश म्हणतो, हे बघ तू कोणत्याही गोष्टीचा विचार करू नको, कारण का दोन्ही ठिकाणी ज्या वेळेला ॲक्सिडेंट झाला ना, म्हणजे त्यांनी आत्महत्या केली तर कोणत्याही प्रकारची फिंगरप्रिंट नाही आहे. यावरती अबोली म्हणते, सर पण मला तुम्ही सांगा की ते दोघं जण आत्महत्या का करतील? यावरती अंकुश म्हणतो, एक गोष्ट लक्षात घे, तुझ्या म्हणण्याप्रमाणे जर का त्या बहुरूप्याने त्यांना मारलं असेल तर तो बहुरूपी त्यांना का बरं मारेल? तू मला एक गोष्ट सांग, त्यांच्याशी त्यांची दुश्मनी तरी काय आहे? त्यांना जर करायचं असतं तर आपला जीव घेतील ना किंवा आपल्या मागे लागतील. मला तर तो बहुरूपी दिसत पण नाहीये, मला तो एकदाही दिसला नाही, मला एकदाही त्रास दिला नाही, मग का मात्र त्या दोघांना मारलं असेल? असं म्हणत अंकुश अबोलीला आपल्या परीने समजवत असतो आणि म्हणतो, तू मनामधला विचार काढून टाक, असं काहीही घडलेलं नसणार आहे. अबोली म्हणते, नाही सर पण मला ना त्या डॉक्टरबाईंचा फोन आला होता सकाळी. अंकुश म्हणतो, काय? अबोली म्हणते, हो सकाळी मला त्यांचा फोन आला की अबोली तू औषधं घेतलीस का, तू जेवलीस का, तू वेळेवरती औषधं घेतेस ना? आणि बोलता बोलता पेपर खाली पडला म्हणून तुम्ही पेपर उचलायला गेले तर त्याच पेपरमध्ये त्यांनी काल रात्री आत्महत्या केल्याची बातमी. मग सर सांगा की त्या फोनवरती माझ्याशी बोलत होत्या, मग ते कोण होतं? हे सगळं
सगळं बहुरूपी करतोय असं म्हणत अबोली आपली बाजू अंकुशला समजावून सांगत असते. अंकुश तिला म्हणतो, अबोली अगं कसं शक्य आहे हे सगळं, पण नीता या गोष्टीचा फायदा घेण्याचं ठरवते. अबोलीला अंकुश शांत करतो, तिला झोपवतो आणि तू आता छानपैकी झोपी जा असं म्हणत असतो. अबोली आता झोपी जाण्याचा प्रयत्न करते तितक्यात दार वाजतं. अबोली दार उघडायला येते आणि आई, राघू, आजी तुम्ही आहात का, सर तुम्ही आहात का असं म्हणत घाबरत घाबरत ती दार उघडते तर दारामध्ये असलेल्या व्यक्ती बघून अबोलीला अजून धक्का बसतो. दारामध्ये दुसरं तिसरं कोणी नसून त्याच अनुजा डॉक्टर आणि तेच गुरुजी जे अबोलीला तंत्रमंत्र करायला आलेले असतात. ते दोघांना पाहून अबोली म्हणते, तुम्ही इथे? यावरती गुरुजी म्हणतात, आम्ही तुला सावध करायला आलोय अबोली. अबोली म्हणते, कोणापासून? यावरती डॉक्टरबाई म्हणतात, ज्याने आम्हाला मारले ना त्याच्यापासून. आता तू अंकुशला त्यापासून वाचव, कारण तो आता अंकुशच्या मागे लागेल. तो खूप भयानक आहे. त्याने आमचे हाल केले, आम्हाला हाल हाल करून मारलं. त्यामुळे तू आता अंकुशचा जीव वाचव, कारण पुढचा नंबर अंकुशचा आहे. तुला अंकुशची काळजी घ्यायला पाहिजे अबोली असं म्हणत आता गुरुजी आणि डॉक्टरबाई अबोलीला समजवत असतात, तिला अंकुशची काळजी घे म्हणत असतात. पण अबोलीला काहीच कळत नसतं की समोर काय चाललंय, हे दोघं जण जिवंत कसे, हे मला भेटायला कसे आले. गुरुजी म्हणतात, अबोली अंकुशला वाचव, अंकुशला वाचव. अबोली मात्र हादरून जाते आणि आता अबोलीला समजत नाही आपल्यासोबत हे काय चाललंय, हे लोक कसे काय इथे आले. अबोली किंचाळते, अंकुश सर, अंकुश सर. आता हा आवाज ऐकून अंकुश धावत येतो आणि तोपर्यंत समोर कोणीच नसतं. अबोली झोपेतनं उठते आणि तोपर्यंत अंकुश तिकडे येतो. बाहेर रमा आणि आता राघू हे पाहत असतात. नीता पण तिकडे येते. अंकुश म्हणतो, अबोली काय झालं? अबोली म्हणते, आता ना ते गुरुजी आणि त्या डॉक्टरबाई माझ्या स्वप्नात आल्या होत्या. त्या मला सांगत होत्या की तुमच्या जीवाला धोका आहे, तो बहुरूप्यांनी त्यांना मारलं, आता तुम्हाला मारणार आहे. अंकुश म्हणतो, अबोली मी तुला समजावून सांगितलं ना, तो बहुरूपी मला काही करू शकत नाही. आत्तापर्यंत एकदा तरी तो मला दिसलाय का? आणि तुला मी सांगितलं ना, त्या दोघांना आत्महत्याच केलेली आहे, कारण त्या ठिकाणी कोणाचेही फिंगरप्रिंट वगैरे काहीच नव्हतं. नीता म्हणते, आई बघितलंस ना, बघितलंस, तुमच्या सुनेला वेड लागले, वेड. मला असं वाटते तिला एखाद्या वेड्यांच्या इस्पितळात टाक, कारण आत्ता जरी घरात राहिली ना तर घरच्या सगळ्यांना त्रास देईल, तुला, आजीला, राघूला. कदाचित हिने काही इजा पोचवली तर मी सांगते तुम्हाला, हिला वेड्यांच्या इस्पितळात पाठवा. यावरती रमा म्हणते, शांत बस नीता, तुझं तोंड बंद कर. पण नीता कुठली ऐकायला? नीता निघून जाते. इकडे अंकुश अबोलीला जवळ घेतो आणि तिला समजावतो असं काही नाहीये. नंतर आता खिचडी भात करून रमा अबोलीला जेवायला देते. मग अंकुश तिला स्वतःच्या हाताने खिचडी भात भरवतो आणि आता अबोली सांगत असते, सर मला नको आहे भात. अंकुश म्हणतो, तू शांत बस बरं आणि सारखा सारखा तो विचार करणं बंद कर. काहीही घडलेलं नाहीये, मी तुला सांगतो ना, आत्तापर्यंतच्या माझ्या अनुभवामध्ये असं काहीही नाहीये, म्हणजे कोणतीही गोष्ट अशी नसते असं म्हणत अंकुश तिला समजवत असतो आणि परत परत तिला दाखले देत असतो की काय घडलं असेल, कदाचित ते लोक डिप्रेशनमध्ये गेले असतील, तू नको काळजी करूस असं म्हणत तो आता अबोलीचं लक्ष डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करत असतो. पण अबोली सांगत असते की मला त्याचा आवाज ऐकू येतो, मला त्याचं अस्तित्व दिसतं, तो मला समोर अर्ध जळलेल्या अवस्थेत दिसतो, तो मला आवाज देतो, तो ऐकते, मला तो समोर दिसतोय. मग मला पण आधी वाटलं होतं की हा भास आहे, पण आत्ता मला कळतंय की हा भास नाहीये. त्या ज्या व्यक्तींना मी भेटायला गेले तेव्हा पण त्यांनी मला सांगितलं होतं की ज्या व्यक्ती मला घाबरत नाही त्यांना मी मारून टाकणार आहे. मग सर मला तुम्ही सांगा बरं. अंकुश म्हणतो, अबोली तो विषय सोड बरं, आपण दुसऱ्या विषयावर बोलूया. यावरती रमा म्हणते, अंकुश आपण काहीतरी गंडे दोरे वगैरे करूया का? अंकुश म्हणतो, याच्यावरती माझा विश्वास नाहीये असं म्हणत अंकुश ठाम नकार देतो. आजी इकडे देवासमोर दिवा लावत असते. तोपर्यंत रमा येते आणि ती आजीला पाहत असते. आजी म्हणते, माझ्या लेकराला लवकरात लवकर बरं कर, या सगळ्यातून त्याची सुटका कर, मला तिची अवस्था बघवत नाही. मग रमा तिकडे येते आणि म्हणते, एकमेकीचं दुःख लपवत आपण आपले अश्रू एकमेकीपासून किती दिवस लपवणार? पोरीची अवस्था मला बघवत नाही. आजी म्हणते, हो ग, लेकराची जी अवस्था झाली ना, मला खरंच बघवत नाहीये, किती देव तिची परीक्षा बघणार. आता हे सगळं अबोली लपून छपून ऐकत असते. रमा सांगते, आपण काही गंडे दोरे किंवा काही तंत्रमंत्र बघायला जावं तर अंकुशचा विश्वास नाहीये, तरी सुद्धा मी आता जाणार आहे गुरुजींकडे दुसऱ्या. मग रमा आता धागा दोरा आणून अबोलीच्या हातात बांधते. नीता सांगत असते, ही वेडी झालेली आहे, हिला ह्या चाळीतून बाहेर काढा. आणि ती तिला हाताला धरून बाहेर काढणार तर तिथे अंकुश येतो आणि अबोलीला बाजूला करतो. पण चाळकरी नीताच्या बाजूने उभे राहतात आणि म्हणतात, खरंच अबोलीला वेड लागला असेल किंवा नसेल तर सिद्ध कर आणि मगच ती इथे राहू शकते. चाळकरी सुद्धा अबोली आणि अंकुशच्या विरोधात होतात.
त्यावेळेला अबोलीच्या हातामधला गंडादोरा आणलेला अंकुशला दिसतो आणि तो म्हणतो, हे काय आहे? आता एका जोगत्रीने दिलेला गंडादोरा तो असतो, पण अंकुशला तो काही आवडत नाही. त्यावरती रमा सांगते, अंकुश राहू दे, मी आणलाय हा. यावरती अंकुश मात्र चिडलेला असतो, त्याला हे गंडे दोरे हे काही आवडत नसतं. तो सांगत असतो, अबोली काढ हा दोरा. रमा सांगते, अंकुश राहू दे ना. आता मात्र अंकुश चिडतो. आता खरंच अबोलीला भूताची बाधा झाली की अबोलीच्या मनाचा खेळ आहे? जर हा मनाचा खेळ आहे तर आता गुरुजी आणि हे डॉक्टर बाई या कशा गेल्या? हे मात्र एक गूढ उलगडतच नाहीये. मालिका आता कोणत्या वळणावरती भरकटते हे मात्र येणाऱ्या काही भागातच कळणार आहे.